धैर्यशील मोहिते पाटलांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। अकलूज येथे कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी सध्या पाहायला मिळते। माळशिरस, माढा, सांगोला, करमाळा, मान खटावमधून सध्या कार्यकर्ते दाखल झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। धैर्यशील मोहिते माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील आणि ही मोठी गर्दी आपण पाहू शकतोय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी माऊली डांगे सध्या आपल्या सोबत आहेत। माऊली, आपण पाहतोय धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आता कार्यकर्ते गर्दी करायला सुरुवात करतायत, काय माहिती मिळते या संदर्भातली? गौरी, बरोबर आहे। आज जवळपास धैर्यशील मोहिते पाटील यांचा वाढदिवस आहे आणि 6 मतदारसंघातून आता आपण बघितलं तर वाढदिवसा दिवशी शुभेच्छा देण्यासाठी असंख्य लाखो महिलांसुद्धा आता आपल्या सोबत आहेत की शुभेच्छा देण्यासाठी। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत, काय सांगाल त्या शुभेच्छा रूपी धैर्यशील मोहिते पाटील आता उद्याला प्रवेश करणार आहेत तुतारीमध्ये? प्रथम भैयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज ते खासदारकीसाठी उभे आहेत म्हणून नाही, पण आजपर्यंत इतकी वर्ष झाली, आज आम्हाला वहिनी साहेबांनी आणि भैया साहेबांनी त्या दोघांच्या माध्यमातून आम्ही महिला अनेक कार्यक्रमांमध्ये, अनेक समितींमध्ये आम्ही सगळ्या पुढे आहोत आणि त्यामुळे आमच्या सगळ्यांची महिलांची मतं आज बाहेर येऊन आम्ही आमचे खासदार आपला माणूस आदरणीय भैया साहेबांनाच देणार आहोत। काय सांगाल तुम्ही? भैया साहेब आणि वहिनी साहेब यांच्या बरोबर काम करताना गेली 20 वर्ष एकत्र आहोत। या समाजा म्हणजे फक्त मुस्लिम समाज नाही तर प्रत्येक समाजाचा घटक एकत्र धरून मोहिते पाटील परिवाराने कायम पुढे नेलेला आहे आणि ती साथ आज सगळ्या बाजूनी दिसून येते। प्रत्येक तालुक्यातून भैयांना जनतेने उभं केले, आज कुठल्या नेत्यांनी उभं नाही केलं तर जनतेने उभं केलंय आणि हा विजय जनतेचा असणार आहे आणि सर्व लोकांचा असणार आहे आणि आपल्या भारताची जी एकात्मता आहे त्याचा हा विजय असणार आहे आणि लवकरच भैयांना खासदारकीचा हार घालायला आम्ही परत येणार आहोत। माळशिरस तालुक्यातल्या महिलांनी ठरवलेलं आहे की 2 लाख प्लस मतदान आम्ही भैया साहेबांना करणार आहोत। तुम्ही काय सांगाल? आम्ही माढा तालुक्यातून आलो शुभेच्छा देण्यासाठी भैया साहेबांना। तसं सांगायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यात आज तिसरी पिढी लोकांची आणि मोहिते पाटील परिवाराची सकार महर्षींपासून विजयदादांपासून त्या जे रणजितदादा असतील, भैया असतील, या सगळ्यांपर्यंत आज आमच्या तिसरी पिढीत ते लोक, सोलापूर जिल्ह्यातील 50% जास्त लोक मोहिते पाटील घराण्याच्या पाठीमागं। नक्कीच माऊली, आपण मोठ्या प्रमाणात ही गर्दी पाहू शकतो। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।